Good morning, student. In today's lecture, we discuss about spectral distribution of black body radiation. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण किर्चॉफ लॉ आणि त्याचे थेरॉटिकल प्रूफ पाहिले होते. तर किर्चॉफ लॉ काय सांगतो, तर इमिसिव्हिटी इज इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी किंवा ॲब्सॉर्प्टिव्हिटी इज इक्वल टू इमिसिव्हिटी, म्हणजेच ए इज इक्वल टू ई, हे स्टेटमेंट पाहिलं होतं. आणि हा फॉर्म्युला जो आहे तो आपण थेरॉटिकली प्रूफ करून दाखवला होता. तर आज आपण पाहणार आहोत स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. तर या अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जी लाईट असते, आपली ऑर्डिनरी लाईट असते, ती कशाच्या फॉर्ममध्ये असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये असते, किंवा आपण त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतो. तर ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टला टेम्परेचर देऊ, म्हणजे तो ऑब्जेक्ट हीट रेडिएशन ॲब्सॉर्ब करेल, त्यावेळेस तो काय करेल, हीट रॅडिएट करेल, म्हणजे हीट काय करेल, इमिट करेल इन द फॉर्म ऑफ लाईट. म्हणजेच काय झालं, जी हीट रॅडियंट होणार आहे, जी हीट रॅडियंट होणार आहे, रॅडियंट हीट होणार आहे, तर ते कशाचं फंक्शन आहे, कशाचं फंक्शन आहे, वेवलेंथचं. कशाचं फंक्शन आहे, वेवलेंथचं. का वेवलेंथचं फंक्शन आहे, कारण आपण जी लाईट पाहतो, तर ती लाईट आपण स्टडी करण्यासाठी फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ या दोन गोष्टींचा आधार घेतो. तर फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ या त्यांच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूवरून त्या लाईटचे कलर्स आपल्याला स्टडी करता येतात. म्हणजेच काय आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे, तर ते कशाचं फंक्शन आहे, म्हणूयात फ्रिक्वेन्सीचं फंक्शन आहे. त्याचबरोबर म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशानं बनलेले आहे, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथनं बनलेला आहे, किंवा आपण त्याच्या आधारे स्टडी करतो. तर त्याचबरोबर आपण काय सांगितलं, जी जी हीट एनर्जी रॅडिएट होणार आहे त्या ब्लॅक बॉडीपासून, म्हणजे बाहेर पडणार आहे, इमिट होणार आहे, ओके, या ऑब्जेक्टपासून जी हीट रॅडिएट होणार आहे, इमिट होणार आहे, ती कशाच्या फॉर्ममध्ये असणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या. ओके. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपण एकमेकांपासून वेगळ्या कशा आहेत, म्हणजे लाईट वेगळी कशी आहे, म्हणजे वेगवेगळे कलर स्टडी करण्यासाठी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या वेव्हचे दोन फॅक्टर स्टडी करतो, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. कोणत्या, वेवलेंथ, ओके, वेवलेंथ म्हणतो मी WL, आणि फ्रिक्वेन्सी F, ओके. तर म्हणजेच काय झालं, तर ही जी हीट रॅडियंट होणार आहे ब्लॅक बॉडीपासून, जी हीट रॅडियंट होणार आहे, ती कशाचं फंक्शन आहे, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचं फंक्शन आहे. हे आपण थोडक्यामध्ये पाहतो. तर आपल्याला माहिती आहे की ब्लॅक बॉडी जी आहे ती काय करते, हीट रॅडिएट करते. हीट काय करते, रॅडिएट करते, म्हणजेच इमिट करते. तर ती हीट जी इमिट होते ती पर युनिट एरिया पर युनिट टाईम, पर युनिट एरिया पर युनिट टाईम हा ऑब्जेक्ट आहे, हा त्याचा क्रॉस सेक्शन एरिया आहे, म्हणजे हा एक युनिट एरिया आहे. याच्यातून पर युनिट टाईममध्ये किती हीट इमिट होणार आहे, तर ती कशावरती डिपेंड असते, या बॉडीच्या ऑब्जेक्टवरती, या बॉडीच्या टेम्परेचरवरती. या बॉडीच्या टेम्परेचरवरती तो ऑब्जेक्ट किती एरियामधून किती हीट इमिट करणार आहे इन युनिट टाईम, हे डिपेंड राहतं. जर बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल तर तो ऑब्जेक्ट जास्त हीट इमिट करणार आहे, ओके. त्याचबरोबर आपण मगाशी सांगितलेलं आहे, ब्लॅक बॉडी म्हणजेच हॉट बॉडी काय करते, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करते, ओके. रॅडियंट हीट किंवा हीट एनर्जी, तर ती हीट एनर्जी लाईटच्या स्वरूपात, आणि लाईटलाच काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, ओके. तर आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असणार आहे, त्यांची रेंज असणार आहे डिफरंट, म्हणजे ते लार्ज रेंजमधली लाईट काय करणार आहे, इमिट करणार आहे, ओके. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, तर ती जी लाईट इमिट होणार आहे त्या ऑब्जेक्टपासून,
तर ती कशाचं फंक्शन आहे, वेवलेंथचं फंक्शन आहे. आणि वेवलेंथ कशाने डिनोट करतात, लॅम्बडाने. इथे सिम्बॉल दिसतोय आपल्याला लॅम्बडाने. ओके, तर आता आपण काय करूयात, स्टडी करूयात दुसरा एक फॅक्टर. तर तो काय आहे, ॲट लो टेम्परेचर, जर बॉडीचं टेम्परेचर कमी असेल तर तो ऑब्जेक्ट कमी मॅग्निट्यूडची पॉवर हीट काय करणार आहे, रॅडिएट करणार आहे. आता जर कमी कमी पॉवरची जर हीट रेडिएट करत असेल, ओके, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे. ओके, हा ऑब्जेक्ट काय करतोय, त्याचं टेम्परेचर लो आहे म्हटल्यावरती तो काय करतोय, हीट इमिट करतोय. ओके, पण त्याची पॉवर कशी आहे, कमी आहे. टेम्परेचर कमी म्हटल्यावरती रेडिएट होण्याची पॉवर पण काय असेल, कमी असेल. आता पॉवर कमी, आता ही जी लाईट आहे किंवा हे जे हीट रेडिएशन त्याच्यातून इमिट होणार आहे, ओके, ते इन द फॉर्म ऑफ लाईट असणार आहे. तर म्हणजेच काय बघा, या लाईटची इंटेन्सिटी पण काय असणार आहे, कमी असणार आहे. लाईटची इंटेन्सिटी पण काय असणार आहे, कमी असणार आहे. आता जर ते आपण ग्राफिकली दाखवलं तर इकडे बघा, हे अशा स्वरूपात आपल्याला ग्राफ पाहायला भेटतो. जर रेडिएट हीट कमी असेल, इकडे इंटेन्सिटी दाखवलेली आहे ग्राफमध्ये. ग्राफमध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, तर इकडे काय दाखवलेलं आहे, त्यांनी इंटेन्सिटी दाखवलेली आहे, पॉवर रेडिएट होण्याची इंटेन्सिटी किंवा रेडियंट हीट दाखवलेली आहे. आणि इकडे दाखवलेले आहे वेवलेंथ. जर हीट इमिट होणारी हीट याची इंटेन्सिटी, रेडियंट हीट याची इंटेन्सिटी जर कमी असेल तर ते काय असेल, लॉंगर वेवलेंथ रिजनमध्ये त्याची वेवलेंथ काय झालेली असेल, डिस्ट्रीब्यूट झालेली असेल. अशा प्रकारे आपल्याला ऑब्झर्व केल्यानंतर, ब्लॅक बॉडीचा स्टडी केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन आढळतं. जर आपण त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर आपल्याला असं आढळतं, ॲज द टेम्परेचर इज इन्क्रीज रेट ऑफ इमिशन ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जर बॉडीचं टेम्परेचर वाढवलं तर ऑफकोर्स तो ऑब्जेक्ट जास्तीची हीट काय करणार आहे, इमिट करणार आहे. ओके, आता जास्तीची हीट इमिट केल्यानंतर ती हीट मिक्सचर ऑफ काय असेल, वेवलेंथ असेल. म्हणजेच काय असेल, डिफरंट कलरचं काय असेल, कॉम्बिनेशन असेल. ओके, म्हणजे आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्या घरामध्ये जो टंगस्टन बल्ब असतो, तो ज्यावेळेस डिम लाईट असते त्यावेळेस वेगळा कलर दाखवतो. ओके, रेड कलर दाखवतो. म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी काय असते, लॉंगर वेवलेंथची असते. आणि ज्यावेळेस व्होल्टेज जास्त होतं त्यावेळेस तो बल्ब जास्त इंटेन्सिटी किंवा जास्त लाईट इमिट करतो. त्यावेळेस त्याचा कलर काय असतो, येलो कलर असतो. ओके, ओके, तर ती जी वेवलेंथ आहे, त्या कलरची वेवलेंथ, येलो कलरची वेवलेंथ, ती काय असते, शॉर्ट वेवलेंथ असते. म्हणजे ते काय, कमी वेवलेंथच्या दिशेने तो ग्राफ काय झालेला असतो, डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. किंवा ती लाईट त्याची इंटेन्सिटी किंवा ग्राफिकली ते दाखवायचं असेल तर ते शॉर्टर वेवलेंथ साईडला शिफ्ट झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. ओके, तर इथे आपण एक सेंटेन्स टाकलेला आहे, शॉर्टर वेवलेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जर टेम्परेचर जास्त झालं तर तो ऑब्जेक्ट जास्त इंटेन्सिटीची लाईट इमिट करेल, म्हणजे येलो कलरची लाईट इमिट करेल. आणि तो रिजन शॉर्टर वेवलेंथ साईडला काय होईल, शिफ्ट होईल. ओके, तर एक शास्त्रज्ञ आहेत, सायंटिस्ट आहेत, लूमर अँड स्प्रिंगशेम. तर त्यांनी ब्लॅक बॉडी जे ऑब्जेक्ट आहेत तर ते स्टडी केले आणि त्यांचं एनर्जी डिस्ट्रीब्युशन, म्हणजेच जे रेडिएशन आहेत, ब्लॅक बॉडी रेडिएशन, त्याचे एनर्जी डिस्ट्रीब्युशन काय केले, स्टडी केले. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, ते जे रेडिएशन आहेत, ब्लॅक बॉडीपासून निघालेले जे रेडिएशन आहेत, तर ते इन द फॉर्म ऑफ लाईट असणार आहे. ते कशाचं फंक्शन आहे, वेवलेंथचं फंक्शन आहे. तर त्यांनी काय केलं, एक कॅव्हिटी रेडिएटर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं, म्हणजे अशा प्रकारचा बॉक्स असतो जो की इन्सुलेटेड असतो. याच्यामध्ये ब्लॅक बॉडी म्हणजे केलेली आहे त्यांनी.
आणि इथे एक होल असतं, इथे काय असतं, एक होल असतं. म्हणजे आपण या बॉडीला काय करतो, हिट करतो. या एक्सपेरिमेंटमध्ये या दोन सायंटिस्टनं जो एक्सपेरिमेंट केला याच्यामध्ये एक कॅव्हिटी रेडिएटर नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं. म्हणजे अशा प्रकारचा बॉक्स असतो, याच्यामध्ये ब्लॅक बॉडी केप्ट केलेली असते. ओके, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, सोर्स ऑफ रेडिएशन, ब्लॅक बॉडी केप्ट केलेलं आहे. आणि तो ऑब्जेक्ट काय केलेला आहे, हिट केलेला आहे वेगवेगळ्या टेम्परेचरला, डिफरंट टेम्परेचरला तो काय केलेला आहे, हिट केलेला आहे. आता हिट केल्यानंतर काय करेल, तो ऑब्जेक्ट रेडिएशन इमिट करेल आणि ते इमिट होणारे रेडिएशन एक जे होल आहे इथे या साईडला, त्या होलमधून ते बाहेर पडेल आणि या रेडिएशनचा स्टडी केलेला आहे. म्हणजे या रेडिएशन आहे, इमिट झालेलं रेडिएशन, यांचा कलर ओके त्यांनी स्टडी केला. आता कलर स्टडी केला म्हणजेच काय, त्यांची वेगवेगळी वेवलेंथ स्टडी केली, त्या कलरची वेवलेंथ त्यांनी स्टडी केली. ओके, वेवलेंथ वेगळी म्हणजेच तो जो ऑब्जेक्ट आहे इमिट झालेला आहे, त्या ऑब्जेक्टमधून जी लाईट इमिट झालेली आहे तर ते वेगवेगळ्या कलरचे असणार आहेत. वेगवेगळी वेवलेंथ म्हणजे वेगवेगळ्या कलरचे आहेत. तर ते ग्राफिकली त्यांनी रिप्रेझेंट केलं. ओके, वेगवेगळ्या टेम्परेचरसाठी त्यांनी वेगवेगळे कलर मेजर केले आणि ते ग्राफिकली रिप्रेझेंट केले. आणि तो ग्राफ आपण इथे वरती पाहू शकतो. इथे बघा, या ग्राफमध्ये आपल्याला दिसेल. तर बघा, हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती त्यांनी वेवलेंथ घेतलेली आहे. म्हणजे बघा, वेवलेंथ म्हणजेच काय आहे, वेगवेगळे कलर्स आहेत इन द फॉर्म ऑफ वेवलेंथ. ओके, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्र आहे तो या ॲक्सिसवरती घेतलेला आहे आणि त्यांची वेवलेंथ घेतलेली आहे या ॲक्सिसवरती. म्हणजे आपण म्हणू शकतो इथे बघा, इथपासून ते इथपर्यंत विजिबल रिजन, लाईटचा विजिबल रिजन आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रामध्ये पाहतो. तर त्याची वेवलेंथ बघा, आपण इथे पण पाहू शकतो किती आहे, इथे 800 किंवा 700च्या आसपास आहे, इथे 800 किंवा 700च्या आसपास आहे आणि इथे 400च्या नियर आहे. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की हा जो रिजन आहे तो विजिबल रिजन आहे, लाईटचा विजिबल रिजन आहे. इथून रेड लाईट चालू होते, 700पासून रेड लाईट स्टार्ट होते आणि ते ब्ल्यू लाईटपर्यंत ती वेवलेंथ किंवा हा जो वेवलेंथचा रिजन आहे 400, तिथे ती ब्ल्यूपर्यंत येत असते. म्हणजे ते 7 कलर्स असतात. ते हा रिजन जो आहे तो विजिबल लाईटचा रिजन आहे. आणि इथेच आपल्याला पाहायला भेटतं की तो ऑब्जेक्ट मॅक्झिमम इंटेन्सिटी काय करतो, इमिट करतो. म्हणजे मॅक्झिमम रेडियंट पॉवर आहे ती त्या कलरसाठी किती आहे, मॅक्झिमम आहे. त्या वेवलेंथसाठी किती आहे, मॅक्झिमम आहे, असं आपल्याला या ह्याच्यावरून पाहायला भेटतं. तर आपण बघूयात. तर एक्स ॲक्सिसवरती काय आहे पाहिलं, वाय ॲक्सिसवरती काय आहे पाहिलं, आणि तो ऑब्जेक्ट त्याच्यातून जी हीट इमिट होणार आहे, हीट रॅडियंट होणार आहे पर युनिट एरिया पर युनिट टाईम, तर ते कशाचं फंक्शन आहे, टेम्परेचरचं फंक्शन आहे. ओके, तर हा ग्राफ आपण पाहिलेला आहे. एक्स ॲक्सिसवरती वेवलेंथ घेतलेली आहे, वाय ॲक्सिसवरती रेडियंट पॉवर घेतलेली आहे किंवा इंटेन्सिटी घेतलेली आहे, रेडियंट इंटेन्सिटी घेतलेली आहे. तर त्यांनी वेगवेगळ्या टेम्परेचरसाठी ऑब्जेक्टला हिट केल्यानंतर तो ऑब्जेक्ट वेगवेगळ्या कलरची लाईट काय करतो, इमिट करतो. म्हणजे 3000 केल्विनसाठी घेतलेला आहे ग्राफ, 4000साठी घेतलेला आहे, 5000 केल्विनसाठी घेतलेला आहे, 5500 डिग्री केल्विनसाठी त्यांनी ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे. तर त्यांना असे प्रकारचे ग्राफचे नेचर आढळलेले आहेत. ओके, तर तुम्ही ते पहा आणि त्याच्यावरून त्यांनी ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. तर ऑब्झर्वेशन काय आहेत बघा, ॲट ए गिवन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड इन द स्पेक्ट्रम ओके ऑफ ब्लॅक बॉडी. तर आपल्याला असं आढळतंय का की या ग्राफमध्ये जी एनर्जी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, रेडिएट झालेली आहे, ती युनिफॉर्म नाही आहे, अशा प्रकारे नाही आहे, तर ती अशा प्रकारे आहे. म्हणजे ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे,
ती युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन नाही, त्या एनर्जीचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन नाही, त्यामुळे आपल्याला ग्राफ अशा प्रकारे भेटलेले आहेत. आणि सेकंड ऑब्झर्वेशन बघा, ॲट ए गिवन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ. ओके, तर आपल्याला काय आढळतं, हा ग्राफ आहे, तर या ॲक्सिसवरती रेडियंट पॉवर लिहिलेला आहे, इकडे वेवलेंथ लिहिलेलं आहे. याचा अर्थ बघा, ॲट गिवन टेम्परेचर. ओके, ॲट गिवन टेम्परेचर म्हणजे आपण कोणतंही घेऊयात, 300 केल्विन घेऊयात, सॉरी 3000 केल्विन घेऊयात, 4000 किंवा 5000 केल्विन घेऊयात. ॲट ए गिवन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस, म्हणजे सुरुवातीला ते इन्क्रीज होत जाते, इन्क्रीज वेवलेंथ पण इन्क्रीज होते आणि रेडियंट पॉवर पण काय होते, इन्क्रीज होते. नंतर एका पर्टिक्युलर हाईटला ती रेडियंट पॉवर जाते आणि नंतर काय होते, डिक्रीज होते. ओके, हे आपल्याला आढळते या ग्राफमध्ये. तर आता बघा, द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू रेडिएशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी, ज्यावेळेस मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल, ओके, म्हणजे सुरुवातीला रेडियंट पॉवर इंटेन्सिटी इन्क्रीज होते आणि वेवलेंथ पण इन्क्रीज होते. ॲट पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत पॉवर वाढत जाते आणि नंतर डिक्रीज होते. तर इथे आपल्याला मॅक्झिमम वेवलेंथ भेटते, मॅक्झिमम वेवलेंथ लॅम्बडा मॅक्स भेटतं. ओके, मॅक्झिमम वेवलेंथ भेटते ना, या रिजनला आपण जी वेवलेंथ भेटणार आहे, म्हणजे वेवलेंथचा जो कलर भेटणार आहे, तर त्यासाठी आपण लॅम्बडा मॅक्स म्हटलेला आहे, त्यालाच म्हटलेलं आहे मॅक्झिमम इंटेन्सिटी त्या पर्टिक्युलर वेवलेंथला. ओके, तर थर्ड नंबरचं ऑब्झर्वेशन घेऊयात. एरिया अंडर द कर्व represents total energy emitted per unit time per unit area by the black body at all wavelength. जो या कर्वच्या अंडर जो एरिया असेल, तो एरिया काय रिप्रेझेंट करतो, टोटल एनर्जी इमिटेड बाय दॅट ऑब्जेक्ट पर युनिट एरिया पर युनिट टाइम. म्हणजे टोटल एनर्जी हा एरिया काय करतो, अंडर द कर्व टोटल एनर्जी रिप्रेझेंट करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, द पीक ऑफ द कर्व शिफ्टेड टुवर्ड्स द लेफ्ट. ओके, तर हा आपण ग्राफ ड्रॉ केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला नेचर आढळतं. इकडे रेडियंट पॉवर किंवा रेडियंट इंटेन्सिटी आणि इकडे काय असेल, वेवलेंथ लॅम्बडा आपण रिप्रेझेंट करतो. तर शॉर्टर वेवलेंथ इकडे काय आहे, इकडे वेवलेंथ कशी आहे, जास्त आहे. इकडे वेवलेंथ कशी आहे, जास्त, म्हणजे 1000 आहे आणि इथे किती आहे म्हणूयात, 500 आहे. इकडे कशी आहे, लॉंगर वेवलेंथ आहे आणि इकडे कशी आहे, शॉर्टर वेवलेंथ आहे. तर इकडे बघा, द पीक ऑफ द कर्व, आता वेगवेगळ्या टेम्परेचरसाठी तो पीक सुरुवातीला इकडे बघा आहे, त्याच्यानंतर इकडे आहे, त्याच्यानंतर इकडे आहे. तर तो काय होतोय, या शॉर्टर वेवलेंथकडे तो पीक मॅक्झिमम इंटेन्सिटी शिफ्ट होत राहिलेली दिसते आपल्याला. बघा इथे लक्षात येईल तुमच्या वरती पाहिल्यानंतर. तर मॅक्झिमम व्हॅल्यू आहे इकडे बघा, शॉर्टर वेवलेंथ, इकडे काय आहे, शॉर्टर वेवलेंथ आहे, इकडे लॉंगर वेवलेंथ आहे. हा पीक बघा, हा पीक कुठे शिफ्ट झालेला दिसतो आपल्याला, शॉर्टर वेवलेंथ साईडला शिफ्ट झालेला दिसतो. ते एक आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये आढळलेलं आहे. आणि हे कधी आढळतं, ज्यावेळेस आपण त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस ते आपल्याला शिफ्ट झालेलं दिसतं. ॲट हायर टेम्परेचर, ओके, ॲट हायर टेम्परेचर द रेडियंट पॉवर और टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम पर युनिट एरिया corresponding to all wavelengths are increases. ओके, तर अजून एक ऑब्झर्वेशन आपण पाहूया तिथे. ॲट ए टेम्परेचर 300 केल्विन around room temperature the most intense of the wave has wavelength about 5 into 10 raised to minus 6 meter. The radiant power is smaller for wavelength
different from this value. Practically all the radiant energy at this temperature is carried by waves longer than the corresponding to a red light. तर या टेम्परेचरला आपल्याला बऱ्यापैकी बरेचसे ऑब्जेक्ट असे आढळतात की ते रेड लाईट काय करतात, इमिट करतात. रेड लाईट काय करतात, ते इमिट करतात आपल्याला असं आढळतं. तर थँक्यू स्टुडंट.